महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। आत्ताची सर्वात मोठी बातमी सांगली जिल्ह्यातून येते। जत तालुक्यातील मोठेवाडीत भीषण दुर्घटना। मरगुबाई मंदिराची भिंत कोसळून 6 भाविकांचा दुर्दैवी मृत्यू। जत तालुक्यातील मोठेवाडी येथे मरगुबाई मंदिर परिसरात जत्रेदरम्यान मोठी दुर्घटना घडली। जोरदार वादळी वाऱ्यासह पावसामुळे मंदिरालगतची भिंत कोसळून 6 भाविकांचा मृत्यू झाला, तर 15 जण गंभीर जखमी झाले आहेत। दुर्घटनेनंतर परिसरात एकच गोंधळ उडाला। स्थानिक नागरिक, पोलीस आणि बचाव पथकांनी तातडीने मदत कार्य सुरू केले असून जखमींवर जत व सांगली येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत। मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। मंगळवारी व शुक्रवारी मरगुबाई देवीच्या यात्रेचा दिवस असल्यामुळे या दोन्ही दिवशी भाविकांची मोठी गर्दी असते। मात्र मंगळवारी दुपारी अचानक आलेल्या वादळी वारा व पावसामुळे भाविकांनी भिंतीचा आधार घेतला, मात्र तोच आधार जीवाला घातक ठरला। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट, जत, सांगली। मोठेवाडी येथे मुसळधाराचा वारा आणि पाऊस या दोन्हीच्या याच्यामुळं पलीकडच्या शेडवरचा पत्रा उडून पाठीमागच्या शेडवर पडला आणि त्या पाठीमागच्या शेडवरची पूर्ण भिंत फाउंडेशन सोडून पूर्ण भिंत ही कोसळलेली आहे आणि त्या कोसळल्यामुळं कमीत कमी 6 जण या ठिकाणी जागीच मृत्यू झालेले आहेत। 15-20 जणांची प्रकृती थोडी, काही जणांची त्यामध्ये गंभीर आहे। सगळ्यांना हॉस्पिटलला हलवलेलं आहे। नक्कीच खूप दुःखद ही घटना आहे आणि आम्ही जे मृत्यू झाले त्यांच्या दुःखामध्ये आम्ही सगळेजण समाविष्ट आहोत। आताच प्रांतसाहेबांनी सांगितल्याप्रमाणे नक्कीच की शासनाच्या परीने जी काही मदत असेल ते नक्की होईलच, पण आताच आमदार गोपीचंद पळकर साहेबांचा सुद्धा आता फोन आला होता। आमदार साहेबांनी सुद्धा प्रत्येक ठिकाणी जिथं आपले पेशंट आपले गेलेत तिथं आमदार साहेब स्वतः कॉन्टॅक्ट करत आहेत। सगळ्याला तिथं कॉन्टॅक्ट करून तिथं धीर देण्याचा व काही तिथं लागेल ते आश्वासन देण्याचं आमदार साहेबांनी सुद्धा तिथं चालू केलेलं आहे। नक्कीच जे मयत झालेत आता हॉस्पिटलमध्ये आम्ही हॉस्पिटलला सुद्धा भेट देतोय। ही दुःखद घटना आहे। या दुःखद घटनांचा सगळ्यांना आम्ही नक्कीच खूप चुकीच्या पद्धतीनं घडलं या निसर्गाच्या कोण सांगू शकत नाही, पण नक्कीच या ठिकाणी आपल्याला जे काय आता आजार आहेत, जे काय म्हणजे ज्याचा कोणाचा पाय मोडलाय, कोणाचा हात मोडलाय, कोणाचं डोकं फुटलंय, याच्यावर उपचार होणं गरजेचं आहे। आणि नक्कीच ज्या ठिकाणी पेशंट जिथं ॲडमिट झालेत आम्ही त्या ठिकाणी भेटी देऊन नक्कीच त्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्या लोकांना कशी मदत मिळेल याच्याकडे आपण हे करतोय। आणि जे मयत झालेत नक्कीच प्राणसाहेब इथं आलेत, त्यांचा पंचनामा होईल आणि त्याच्या पद्धतीनं जी शासनाची काय जी कारवाई आहे नक्कीच प्रशासनाच्या माध्यमातून केली जाईल अशी मी ग्वाही देतो। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।